सगळ्यांना जय आदिवासी. यो माझा यूट्यूब चॅनल आहे स्मॉल मनी फॉर फ्युचर 2020 किंवा भविष्यासाठी छोटा पैसा 2020. तर यो चॅनल फक्त जी माल माहिती आहे ती शेअर करण्यासाठी तयार केलेला आहे. ठीक आहे. तर सगळेजण एक करोनाचे पिरियड तर आपापल्या ठिकाणी व्यवस्थित असतील आणि जेव्हा बाहेर पडत असतील तेव्हा ज्या सरकारच्या सूचना आहेत, जसा मास्क वापरणं, दुसरा हँड सॅनिटायझर वापरणं आणि तिसरा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा कोणाशी बोलताना जरा अंतर ठेवून बोलणं, या गोष्टी तुम्ही पाळीत असाल आणि आपापल्या ठिकाणी व्यवस्थित असाल अशी अपेक्षा करीतो. आणि ये व्हिडिओत जी माहिती देणार आहे किंवा जी गेले 2-3 व्हिडिओत माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघाल अशी अपेक्षा करीतो. ठीक आहे. ओके. जरी ठाकरीत माहिती देत असलो तरी ज्या PPT किंवा ज्या लिहिलेल्या असतात त्या शक्यतो इंग्लिशच असतात, कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे मराठीत लिहिणं किंवा ठाकरीत लिहिणं, त्याच्यानंतर प्रेझेंट करणं, एडिट करणं, या सगळ्या गोष्टी भरपूर टाईम लागतो. त्याच्यापायी शक्यतो माझं इझी इंग्लिशमध्ये टायपिंग करून बोलणं बरा पडतं. पण जी माहिती सांगत होतो ठाकरीतच असल्यापायी तुम्हाला ती कळते. ठीक आहे. तर तेवढ्या गोष्टीसाठी ॲडजस्ट करा. असं नका सांगू का बोलतो ठाकरीत पण लिहिलेलं असं तर इंग्लिशचं, पण ज्या इंग्लिशचं लिहिलेलं असतं तर त्याच ठाकरीत बोलतो, त्याच्यापायी कन्फ्यूज होऊ नका. तर आज बऱ्यापैकी जो व्हिडिओ आहे तो द मास्टरपीस, म्हणजे जी माझं सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात चांगली आणि जी चांगली माहिती वाटत आहे ती हे व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहोत. तर माझं नाव त्याच उत्तम डोके, मग BTech मेकॅनिकल इंजिनियर आहोत. माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिलेला आहे. जर भविष्यात कोणाला एखाद्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे असेल किंवा XYZ कोणाला एखाद्या गोष्टीविषयीची माहिती पाहिजे असेल आणि मला माहिती होईल तर मग नक्की शेअर करेन. ठीक आहे. टाईम इज वॉट वी वॉन्ट मोस्ट बट वॉट वी यूज वर्स्ट. विल्यम पेन. ओके. जो विल्यम पेन फिलॉसॉफर किंवा लेखक आहे तो काय सांगतो का प्रत्येकाला वेळ पाहिजे आहे, पण ते वेळ प्रत्येकजण नियोजन करताना मात्र एकदम वाईट प्रकारे नियोजन करतात. ओके. तर द लॉकडाऊन जे आज चालू आहे करोनाच्यामुळं, लॉकडाऊन आहे ना, हे COVID-19 किंवा करोना हे एक ब्लॅक स्वॉन इव्हेंट आहे. याचा अर्थ काय का असा केव्हा होईल का पूर्ण दुनिया बंद होईल किंवा सगळी दुकानं बंद होतील, प्रत्येक माणूस आपापल्या घरी असेल, कोण बाहेर पडणार नाही, असे पूर्ण दुनियेत होईल असा जर एखाद्या लेखकान किंवा एखाद्या सायंटिस्टनं किंवा एखाद्या शास्त्रज्ञानं सांगितलं असता, तर ते शास्त्रज्ञाला किंवा ते माणसाला लोकांही पूर्ण वेडा किंवा नक्की त्या जर जेल्लं पाठवला असता, चुकीचा गोष्ट सांगतो म्हणून. आणि अशा गोष्टी इतिहासात बऱ्याच वेळा झालेल्या आहेत, है ना. जेव्हा सांगितलं आता का एक इंजिन 746 घोड्यांची ताकद असेल, एवढा त्याची ताकद असेल, अशा गोष्टी. किंवा मग ट्रेनचं उदाहरण घेतलं का एक ट्रेन आहे ती एवढ्या लोकांना घेऊन जाऊ शकते. ते काळात जर कोणा सांगितलं होता जेव्हा ट्रेन नव्हती किंवा इंजिन नव्हता, तर ते माणसाला वेळातच काढलं असतं आणि काढलेलं आहे जर तुम्ही इतिहास वाचला तर. तसाच करोना जो आज आहे किंवा लॉकडाऊन आहे याविषयी जर कोणा आत्तापर्यंत सांगितला असता का असा एक काळ येईल का जेव्हा पूर्ण लोकांना बाहेर फिरायला बंदी असेल, सगळ्यांनी आपापल्या घरी राहायला लागेल किंवा सगळं दुकानं सगळं धंद त्या सगळा बंद होईल, असं जर कोणा सांगितलं असतं तर 100% ते माणसाला वेड्यात काढलं असतं. ठीक आहे ना. तर त्यालाच ब्लॅक स्वॉन इव्हेंट सांगता. एक लेखक आहे, त्याचं नाव आहे नासिम निकोलस तालेब. त्याचं बुक आहे द ब्लॅक स्वॉन इव्हेंट. त्यानं ते ब्लॅक स्वॉन इव्हेंट म्हणजे काय आणि या गोष्टी सांगितल्या. तर करोना म्हणजे एक प्रकारचा ब्लॅक स्वॉन इव्हेंट आहे. त्या म्हणजे काय का आपली जी सिस्टीम आहे किंवा आपलं ज्या गव्हर्नमेंट आहे तर त्या काय करतं की का ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचे आजूबाजू म्हणजे त्याप्रमाणे तयार असतात. ठीक आहे. म्हणजे आता सपोज एखाद्याला आजार व्हाता तर ते हॉस्पिटल किंवा आपल्या सरकारी दवाखाने काढले,
ते घरात किंवा एखाद्या एरियात सपोज चोरी होण्याची शक्यता असते ते आपण CCTV लाईटून. ठीक आहे. आता एखाद्याला पाहिजे कोणत्याही ठिकाणी गेला तरी पैसे पाहिजे तर ATM मशीन लावलं. ठीक आहे. तर या सगळ्या काय आहे की आपण अनुभवातून शिकलेल्या गोष्टीप्रमाणे सुविधा दिलेल्या आहे. ठीक आहे. पण अशी एखादी घटना का जी आपण सगळ्या सुविधा सोयीसुविधा दिल्या पण एकदमच कंप्लीट वेगळी अशी घटना घडली तर त्याला ब्लॅक स्वन इव्हेंट सांगतात. आणि तोच म्हणजे हे करोना आहे का आपण सगळ्या गोष्टी तयारीत आहोत पण अचानक वेगळाच असा म्हणजे आपण सांगतो परीक्षेला मग सगळा अभ्यास केला पण असं प्रश्न आला की जे मग वाचलंच नव्हतं तसा. पण त्या कसं आहे की ॲटलिस्ट ते पुस्तकात तरी होतं. पण हे करोना कसं आपले पुस्तकातच नव्हता किंवा आपले असा काय होईल असा म्हणजे ध्यानीमनीच नव्हता असा त्याजल त्या ब्लॅक स्वन इव्हेंट सांगतात. आणि असे बरेचसे इव्हेंट होऊन गेल्या. 9/11चा इव्हेंट आहे ना, परत 26/11चा इव्हेंट, अशा बऱ्याचशा गोष्टी की आपण सगळी तयारी केलेलं असते पण तरीही एकदमच कम्प्लिटली नवीन अशी घटना घडते त्याला ब्लॅक स्वन इव्हेंट सांगतात. ठीक आहे. आता या गोष्टीमुळे काय झालं आहे का करेक्शन इन ह्युमॅनिटी म्हणजे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित कसा राहील यातून कसा वाचू शकतो. तर याच म्हणजे पूर्ण आता जगाचं लक्ष एकच गोष्टी का आपण कसं काय वाचू शकतो किंवा आपली ह्युमन रेस म्हणजे पूर्ण लोक आहात त्या कशी सेफ राहतील. तर त्याला सांगता का जो इव्हेंट आहे त्यात ह्युमॅनिटी मेन म्हणजे माणूस म्हणून पहिला बघितला जात आहे नंतरच्या बाकीच्या गोष्टी देखल्या जातात. तर त्याला सांगता की ह्युमॅनिटी करेक्शन इन ह्युमॅनिटी. ठीक आहे. आता ठीक आहे हे लॉकडाऊनमुळे काय रिसेशन येऊ शकतात, बऱ्याच लोकांचे जॉब जाऊ शकतात, इकॉनॉमी म्हणजे जे उद्योगधंदा सगळं बंद झाल्यामुळे बऱ्यापैकी पैशाची जी आवक जावक आहे ते व्यवहार बंद होऊ शकतात. पण या सगळ्या गोष्टी हे लॉकडाऊन किंवा 1929ला रिसेशन आला, 2008ला रिसेशन आला आणि आता ज्या 2020-21 जे काय 1-2 वर्ष चालेल त्यात या गोष्टी सगळ्या होत राहणार. बरोबर ना. ओके. तर हे सगळ्या गोष्टीतून वाचण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय काय आहेत ते बघू. ओके. आता ऑप्शन्स काय आहेत. एक कन्व्हेन्शनल बिझनेस. कन्व्हेन्शनल बिझनेस म्हणजे काय काय ज्या छोटं मोठं दुकानं असतं ना म्हणजे किराणा मालाचं दुकान, कम्प्युटर शॉप, चाय वडापाव विकणाऱ्यांची दुकानं, हॉटेल्स ह्या सगळे म्हणजे A to Z ज्यांचं फिजिकल सेटअप आहेत म्हणजे ज्यांची दुकानं आहात ते सगळं कन्व्हेन्शनल बिझनेसमध्ये येतात. ठीक आहे. तर दुसरा काय ऑप्शन का न्यू स्टार्टअप्स म्हणजे आता सपोज सपोज पालीचा आहोत किंवा रायगडचा आहोत तर रायगडचा एरिया किंवा पालीचा एरिया मला माहिती आहे. ठीक आहे. मग डेली आपली ज्या लोक आहात किंवा तिथले जे लोक आहात त्या ऑब्झर्व करेन तो किंवा तिथले जी परिस्थिती आहे ती मला दिसते. तर ते गोष्टी लोकांची लाईफस्टाईल आहे किंवा लोकांचं जगण्याचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यात काहीतरी नवीन असा माझा स्वतःचा बिझनेस किंवा काही चालू करू शकतो का या सगळ्या गोष्टी मी हेरून अभ्यास करून एखादा कम्प्लिटली नवीनच किंवा नवीन कंपनी खोलितो किंवा नवीन स्टार्टअप करीतो त्यातलं नवीन स्टार्टअप सांगतं. आणि सगळं जे नवीन स्टार्टअप आहेत ते मोस्टली ते एरियातला किंवा प्रत्येक माणसाचं जे डेली लाईफ आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी माणूस करीत त्याच्यात काहीतरी नवीन किंवा त्यात काहीतरी इझी असा त्याची लाईफस्टाईल व्हावी म्हणून जी आयडिया वापरून जे बिझनेस स्टार्ट करतो त्याला मोस्टली न्यू स्टार्टअप सांगतो. जर तुम्ही विचार केला तर अशा बऱ्याचशा आयडिया तुम्हाला असतील त्या जर तुम्ही काम करा आणि नवीन स्टार्टअप किंवा नवीन बिझनेस चालू करू शकता. ठीक आहे. आता एक इन्शुरन्स सेक्टर आहे. यात तेच लाईफ पॉलिसी 3 प्रकारच्या पॉलिसी विकतात मोस्टली. हेल्थ पॉलिसी असं ते म्हणजे जे आजार पाणी आहे ते सगळं कवर होतात. दुसरा टर्म प्लॅन असतो का सपोज डेथ येते झाली तर त्या गोष्टी. आणि तिसरे असं ते पैसे गुंतवल्यानंतर त्याचे काही वर्षानंतर एवढे पैसे भेटतील असं लाईफ नॉन लाईफ पॉलिसीज. आणि चौथा आहे डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग बिझनेसला ॲक्च्युली 21व्या शतकाचा सगळ्यात मोठा बिझनेस सांगतात आणि तो होईलही. कारण काय आता डायरेक्ट सेलिंग जरी डायरेक्ट सेलिंगला केव्हा याही सांगतं काय MLM मल्टी लेवल मार्केटिंग. ठीक आहे. पण याच्यात कसं कन्सेप्ट आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे.
आणि आता पाचवा आहे स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स. इकडे बऱ्यापैकी लोक पैसा जे बिझनेसमॅन आहात किंवा जे सॅलरी जे गव्हर्मेंट जॉब करता, प्रायव्हेट जॉब करता किंवा जे काही सॅलरीड पर्सन आहेत ते इकडे स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडचा बऱ्यापैकी आता अवेअरनेस म्हणजे आता बरेच लोकांना जाणीव झाल्यानंतर हे इकडे पैसा गुंता येतात. ठीक आहे. आता हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे एखादी गोष्टीची माणसाला सेवा देणं, त्यांना पुरवणारा माणूस. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रोकर्स म्हणजे स्टॉक मार्केट किंवा रिअल इस्टेट हे सगळे ब्रोकर सगळीक लागतात. रिअल इस्टेटचे जर सगळे बिझनेस तर म्हणजे सगळे जे हे आहे डील आहे त्यात ब्रोकर तर असतोच. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज तिकडे असतात. परत बँकेचे यात ब्रोकर्स असतात सगळे. आठवा यूट्यूबर्स म्हणजे तेच यूट्यूबवर जे तुम्ही व्हिडिओ टाकता त्याचं स्पेसिफिक वॉचिंग आवर्स आणि सबस्क्रायबर झालं का पैसे भेटू शकता. ॲफिलिएट मार्केटर म्हणजे ज्या ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा अजून अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत त्यांची जस्ट तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली तरी पैसे भेटतात. आणि मल्टीलेवल मार्केटिंग तेच MLM किंवा डायरेक्ट सेलिंग ऑलमोस्ट सेम कन्सेप्ट आहे, फक्त थोडासा त्यात डिफरन्स आहे, पण ते दोघांना मार्केटिंग आहे ते सांगू शकतो मी. आणि जे MLM किंवा डायरेक्ट सेलिंग बिझनेस हे 21व्या शतकाचं सगळ्यात जास्त म्हणजे लोक इन्व्हॉल्व होणारे बिझनेस आहेत. तर त्याचे यांची माहिती घेणं आणि बाकी जेवढी माहिती घेणं आहे ते चालू करू शकतो. ठीक आहे. आता हे ऑप्शन जे मला सांगितलं ते स्पेसिफिक आता बऱ्याचशा गोष्टी हे जो कन्व्हेन्शनल बिझनेस आहे एखादं दुकान टाकायचं असेल तर तुम्हाला 5 लाख ते 10 लाख 15 लाख किती कॅपिटल असू शकते. न्यू स्टार्टअप तुमची आयडिया, तुमची सगळी प्लॅनिंग, तुमचा जो काय खर्च असेल तो तुम्ही कंट्रोल करू शकता. मे बी तो 2 लाख 3 लाख 4 लाख जे काय असेल ते ज्या प्रकारचं तुमचा स्टार्टअप असेल. इन्शुरन्स सेक्टर फक्त IRDAची एक एक्झाम असते त्याच्यानंतर तुम्ही एजंट म्हणून किंवा त्या कंपनीमध्ये ज्या इन्शुरन्सच्या कंपनी आहेत तिकडे लागू शकतात. ठीक आहे. डायरेक्ट सेलिंग इकडे जॉईनिंग फी काहीच नसतं, ते फक्त तुमच्या काही क्वालिटीज लागतील त्या मग मोरं सांगणंच. ठीक आहे. स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड ये स्टॉक मार्केटविषयी मग 2 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहेत, त्यांची तुम्ही माहिती घ्या. इकडेही बरेचसे लोक पैसा टिकत आहेत, म्हणजे ॲक्च्युली जे बिझनेसमॅन आहेत ते बऱ्यापैकी इकडेच पैसे टिकत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर या ठिकाणी सगळेजण जाऊ शकतात. फक्त त्याच्यासाठी जी क्रायटेरिया आहे किंवा काय काय करायला लागेल त्या गोष्टी शिकण्याची आणि त्याच्याविषयी माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. सगळे ब्रोकर्स लागतात. हे सगळ्यात म्हणजे तेच पैसा काय भरायची किंवा याची आवश्यकता नाही. केव्हा रिअल इस्टेटसाठी लायसन्स येतो लागतो. यूट्यूब तर तुम्ही सगळं वापरता आहात, त्याच्यापायी यूट्यूबवर चॅनल कसा तयार करायचा काय या गोष्टी तुम्ही माहिती करून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटर तेच ज्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर प्रोडक्ट विकता त्याची मार्केटिंग करूनही पैसे कमवू शकता. आणि ह्याकडे इन्फॉर्मेशन जी आहे भरपूर इन्फॉर्मेशन आहे ती जर आपल्या लोकांसोबत शेअर करायची होईल तर मग प्रत्येक ठिकाणी काही जाऊ शकत ना. तर ह्यो सगळ्यात चांगला मार्ग आहे का यूट्यूब चॅनल तयार करून तो आपल्या लोकांसोबत माहिती येते शेअर. मग यूट्यूब चॅनल तयार केला आणि आता जी मला माहिती आहे ती तुम्हासोबत शेअर करीत आहे ना. तर तेच त्यांचा जो चॅनल आहे कोकण कॉर्नर तो सबस्क्राईब करा. ठीक आहे. ओके. आता हे जे पिक्चर आहे त्या जरा एकदम काळजीपूर्वक बघा का टाईम इज अ कमोडिटी अँड इट्स मोर व्हॅल्युएबल दॅन वॉट वी थॉट. वी गो रॉंग इन प्रेडिक्टिंग इट्स व्हॅल्यू बिकॉज इट्स फ्री अँड यूज्ड व्हेरी केअरलेसली. म्हणजे टाईम अशी वस्तू आहे किंवा टाईम म्हणजे कमोडिटी समजा. म्हणजे टायमाला एवढी व्हॅल्यू आहे, एवढी किंमत आहे का तुम्ही विचार करू नाही शकता. ठीक आहे. पण प्रॉब्लेम कुठं होतो का
ती फ्री गंमत आहे ना, टाईम फ्री गंमतो. त्याचे पण आपण त्याचा उपयोग जो आहे तो एकदम केअरलेसली, एकदम म्हणजे निष्काळजीपणे करतो. तेवढं प्रॉब्लेम आहे. नाहीतर जे माणसात टाईम आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, ते माणूस काही करू शकतात. ठीक आहे. तर आता हे एक लाईफ स्पॅन आहे का, सपोज एखाद्या माणसाची पूर्ण लाईफ 100 वर्षे आहे. ठीक आहे. तर त्याच्यातली 0 ते 25 वर्षे ये टायमात तो काय करीतो, एक तर बालपण असातं, नंतर मग शाळेत आणि नंतर कॉलेज आणि पूर्ण जे काय डिग्री किंवा ग्रॅज्युएशन होईपर्यंत, जॉब लागेपर्यंत त्यांची 25वी गाठली जाते. ठीक आहे. 26 ते 60 यात तो जॉब करीतो, आपले कुटुंबाचे सगळं बघतो, तर ते 35 वर्षे. आणि नंतर परत 60 नंतर 61 नंतर तो रिटायर झाल्यावर किंवा वय झाल्यावर परत म्हातारपणाचे दिवस जगत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सपोज आपण असा कन्सिडर केला की 0 ते 25 तर आपण पूर्ण आईवडिलांवर किंवा कोणावर डिपेंडेंट असतो. आणि 61 नंतर ते 100पर्यंत तिकडेही आपण सोसायटी किंवा कोणावर डिपेंडंट असतो. पण जे 26 ते 60 आहे, या 35 वर्षांना तीच तुमची मेन जिंदगी आहे. आणि तेठच ज्या काय करायचं त्या सगळ्या तुम्हाला ये 35 वर्षातच करायचं आहे. मग त्यात तुम्हाला ज्या काही तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत, फॅमिलीला सांभाळायचं आहे, जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, ज्या काय फेल्युअर सक्सेस ज्या काय येईल त्या या 35 वर्ष. तर ह्या 35 वर्षे अशा आहेत का हीच तुमची रिअल लाईफ आहे. एठच तुम्हाला ज्या काय करायचं त्या करायचं. ठीक आहे. तर त्याचे पाय 26 ते 60 हे वर्षा. आणि इकडं तुम्ही भरपूर मेहनत किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तुम्ही इकडे केल्या पाहिजे. ठीक आहे. ओके. अजून एक लेखक आहे, त्याचं पुस्तक भरपूर फेमस आहे, रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. तर या पुस्तक आहे मराठीत, हिंदी, इंग्लिश तर सगळे लँग्वेज तर आहे. एकदम चांगलं आहे. ज्याल कोणा म्हणजे माझं सांगेन 100% वाचल्या पाहिजे. त्यात काय एकच वाक्य सांगणं आहे, गो टू स्कूल, गेट गुड ग्रेड्स अँड फाइंड अ सेक्युअर जॉब. म्हणजे तो काय दोन आहेत, एक रिच डॅड अँड पुअर डॅड. त्याच्यात ते दोघांचा मत काय आहे प्रत्येक गोष्टीविषयी त्या ते पूर्ण पुस्तकात सांगितलं आहे. जो पुअर डॅड असतो तो काय सांगतो, जो गरीब आहे तो का तू त्याच्या पोरांना सांगतो का तू शाळेत जा, चांगले मार्क्स घे आणि चांगला सुरक्षित जॉब पकड. ठीक आहे. पण जो रिच म्हणजे एकदम जो श्रीमंत डॅड आहे म्हणजे त्याचे मित्राचा तो डॅडी असतो किंवा वडील असतात, तो त्याला सांगतो का शाळेत जाणं महत्त्वाचं. ठीक आहे. पण श्रीमंत व्हायचा असेल तर तुझा म्हणजे सिक्युअर जॉब किंवा गुड ग्रेड्सची आवश्यकता नाही, त्याच्यासाठी पूर्ण वेगळे शिक्षण आणि पूर्ण वेगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. तर ते लेखकान आपले जे सगळे लोक आहेत किंवा जे लोकांना चार भागांत डिवाईड केलं आहे, 4 क्वाड्रंट्स. तर ई म्हणजे एम्प्लॉई, म्हणजे जे जॉब करतात, सरकारी गव्हर्नमेंट ते प्रायव्हेटमध्ये जॉब करतात सगळं ते. आणि एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे ज्यांची छोटी मोठी दुकानात कन्व्हेन्शनल बिझनेस. ठीक आहे. आणि तिसरं आहे बी बिझनेस ओनर, ज्याचं स्वतःचं मोठमोठाला बिझनेस आहे. आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर, ज्याचा भरपूर पैसा आहे, तो फक्त इन्व्हेस्ट करीतो आणि त्याच्यातून कमी येतो. ठीक आहे. तर जे लेखक काय सांगतो का ए आणि एस आहे ना, म्हणजे एम्प्लॉय अँड सेल्फ एम्प्लॉईड, ते केव्हाच जास्त श्रीमंत होणार नाही. म्हणजे जेवढे बी आणि आय साईडचं लोक आहेत तेवढं केव्हा श्रीमंत नाही होणार. कारण जगातली जेवढी ही जी पैसा आहे तो 95% ये साईडला आहे आणि 5% ए साईडला आहे. पण जी जनता आहे, लोक आहे, त्या 95% ए साईडला आहेत आणि 5% फक्त ए साईडला. म्हणजे 95% पैसा 5% लोकांक आणि 95% लोकांक फक्त 5% पैसा. बरोबर ना, समजला ना. म्हणजे हे लोकांक 95% पैसा आणि फक्त 5% लोकांत एक साईडला, आणि इकडं 95% लोक आहात आणि फक्त 5% पैसा. म्हणजे तुम्ही विचार करा, हे ना. ओके. तर आता जे सॅलरीवाले म्हणजे ई आणि एसवाले, ए साईडचे लोकांना वाले त्यांचा कसा असा तर सांगू, इन्कम सॅलरीमधून येणार, त्यातला पैसा एक्सपेंडिचर म्हणजे खर्च का होणार, घरातले
घरातला खर्च त्याजो, लाईट बिल, फोन बिल, इकडं तिकडं जाण्यासाठी ट्रॅव्हलिंग करता त्याच्यासाठी. आणि ॲसेट म्हणजे काय का ॲसेट्स आणि लायबिलिटीज. ॲसेट्स म्हणजे अशी वस्तू का जी वस्तू मा घेतली का ते वस्तूतून माझं रेग्युलर पैसा येणं म्हणजे ॲसेट. आणि लायबिलिटी म्हणजे काय की एखादी वस्तू घेतली किंवा जी आहे माझं ती माझक असल्यामुळे माझ्या खिशातून पैसा जाणार म्हणजे लायबिलिटी. म्हणजे ॲसेट म्हणजे काय आता एकदा परत सांगतो. तर रिअल इस्टेट प्रॉपर्टी म्हणजे घर आपण घेतो, फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड, शेअर्स हे सगळं ॲसेट्स क्लासमध्ये येतात. पण यात हे जे रिअल इस्टेट म्हणजे तुमचा घर आहे ना त्या जरासा समजून घेण्याची गोष्ट आहे. आता सपोज एखादा घर घेतलं, ठीक आहे, 50 लाखांना सपोज घर घेतला, ठीक आहे, त्याजवळ EMI 38,000 देतो, ठीक आहे, ठीक आहे, 40,000 देतो समजा, मी 25 वर्षासाठी लोन घेतला, ठीक आहे. तर जेव्हा या घर आजपासून 25 वर्षामा 40,000 भरीन तेव्हा त्या माझं म्हणजे खरी ॲसेट किंवा खरी मालमत्ता ती 25 वर्षानंतर होईल. कारण ते वर्षानंतर तुमचे खिशातून पैसे जे 40,000 जात ते जाणं बंद होईल, बरोबर ना. पण तरीही मेंटेनन्स जे काय 1,000 2,000 जाईल. पण तो कोटं कम्पेन्सेट होईल का जर सपोज तुम्ही घर खरेदी नसता केला आणि रेंटवरच राहिला असतात, ते एरियात सपोज रेंट आहे, भाडा आहे, घर भाडा आहे त्या 15,000 आहे, ठीक आहे. तर 25 वर्षानंतर तुम्ही 40,000 भरा पण 15,000चा रेंट वाच, बरोबर ना. म्हणजेच 25,000 तुमच्या खिशातून जाते. पण जेव्हा 25 वर्षानंतर काय होईल, तुमचे जे घर आहे ते ॲसेट होईल. कारण तुम्हाला नंतर मग EMI किंवा कोणाला घर भाडा देण्याची आवश्यकता राहणार नाही, बरोबर ना. ते केसमध्ये मात्र ज्या 15,000 तुमचा भाडा होता त्याच्याऐवजी फक्त तुम्हाला 1 किंवा 2,000 जो मेंटेनन्स असेल तेवढा द्यायला लागेल. म्हणजे ते टायमाला 25 वर्षानंतर तुमचं ज्या घर आहे रता ती खरी प्रॉपर्टी किंवा त्या घरा ॲसेट झाला, ठीक आहे. तोपर्यंत ती लायबिलिटीज असते, म्हणजे त्या एक प्रकारचा कर्जच असतं. त्याचे पण त्या लायबिलिटीत काय लिहिलं आहे का सगळे जे लोन आहेत ते लायबिलिटीज असते. मग तो होम लोन असू दे, कार लोन असू दे किंवा XYZ लोन असू दे, बिझनेस लोन असू दे. आता ठीक आहे, जॉब आणि कन्व्हेन्शनल बिझनेसमधून आपण काय मोस्टली घेतो, होम लोन, कार लोन, पोरांचं एज्युकेशनसाठी अजून लोन किंवा फॅमिली चालवण्यासाठी केव्हा लोन. या सगळ्या गोष्टी फक्त हे जॉब आणि कन्व्हेन्शनल बिझनेस आहेत त्यांच्यातून पूर्ण होत आहे जमते. म्हणजे पूर्ण म्हणजे महिन्याचा पगार आला का या सगळ्या गोष्टी करेपर्यंत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या ऑलमोस्ट सगळे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांचं परत पगार केव्हा येईल असं वाटतं. तसाच जे आपले गावा साईडले लोक आहेत त्यांचा तसा असतं का 10-15 दिवस काम केला का जे पैसे येतात ते जवळजवळ पुढचे 15 दिवसानंतर शक्यतो तीच कंडिशन असते का कुठं तरी काम करायला लागेल तेव्हा पैसा येतील, बरोबर ना. म्हणजे नोकरी करणारा असेल दे किंवा गावा साईडला राहणारा माणूस असेल, कंडिशन सेम असते. सगळा पैसा जो आहे तो सगळा जो पैसा आहे तो B आणि I कॉर्डिनेट म्हणजे बिझनेसमन का आहे आणि इन्व्हेस्टर का आहे, जे गुंतवणूक करणारं मोठमोठं लोक आहेत त्यांचं आहे ना. ओके, आता ये देखा नेटवर्क मार्केटिंग आणि मार्केट प्लस म्हणजे जे नोकरी करतात ते लोकांची कंडिशन अशी असते. आणि जे नेटवर्क बनवत आहात, जेव्हा सांगलं ना 21व्या शतकाचं बिझनेस कसा असावा किंवा 21व्या शतकाचं जे गोष्टी आहेत त्या काय असणार, तर ते अशा प्रकारे असतील. त्याचे पाय ते भरपूर मोठाले होत जाणार. आणि जी तुमचं जॉब येते करण्याची गोष्ट असेल ते इकडे अशी जाणार, एकमेकाचे पाय खेचणं, एकमेकाला बाहेर काढणं, हे 2 चित्र तुमच्या समोर आहेत. आणि इकडं कसं तुम्हाला ॲक्च्युली ये साईडला जायचा म्हणजे जॉबसाठी येते, तर तुम्हाला चांगलं एज्युकेशन पाहिजे, चांगलं मार्क्स पाहिजे आणि त्याच्यानंतर तो जॉब भेटेल. तो पण तिथं गेल्यावर ही कंडिशन तुमची कोण खेचीतं काय, कोण काय करीत, कोण असं करेल तसं करेल या टेन्शन असतं. पण जे नेटवर्क मार्केटिंग आहे किंवा MLM आहे किंवा जे डायरेक्ट सेलिंग आहे त्यात एक टीम असते, टीमवर्क असतं आणि त्याचे पाय ते एकमेकाला सहकार्य करीत वरत जात असतात, ठीक आहे. हे सगळे म्हणजे दोन्ही गोष्टीविषयी किंवा हे नेटवर्क मार्केटिंगविषयी माहिती
मलाही आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही असणार असं मला वाटत आहे. ओके, आता प्रत्येक माणूस आहे त्याचं एक सिस्टीम असावी, म्हणजे त्यानं स्वतः बऱ्याचशा गोष्टी अशा समजून घेतल्या पाहिजे का प्रत्येक माणूस जे आहे त्या कमवता असून दे नसून दे, प्रत्येक माणसाचे काहीतरी गोल्स म्हणजे काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या लिहून ठेवल्या पाहिजे. आता शॉर्ट टर्म गोल्स, परत मीडियम टर्म गोल्स, लाँग टर्म गोल्स आणि अर्ली रिटायरमेंट. तर या सगळे पर्सनल गोल्स झाले. ठीक आहे. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय का 1 महिना ते 3 महिना किंवा 6 महिन्यात मला काय काय करायचं आहे, काय काय गोष्टी करायच्या त्या सगळ्या लिहून ठेवणं किंवा त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं महत्त्वाचं. त्याच्यानंतर मीडियम टर्म गोल म्हणजे काय 6 महिने ते 1 वर्षापर्यंत ज्या गोष्टी करायच्या आहे त्यांच्याविषयी लिहून ठेवणं किंवा त्या डिस्कस करणं. त्याच्यानंतर लाँग टर्म गोल म्हणजे 1 वर्षापेक्षा मोर 5 वर्षे 10 वर्षात किंवा अर्ली रिटायरमेंट या जे प्लॅनिंग आहे ती करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता पर्सनल गोल, अर्ली रिटायरमेंट जरी या सगळ्यांचा अल्टिमेट गोल असला तरी माझ्या मते अर्ली रिटायरमेंट किंवा ज्या काय मी 2 घरं घेईन, 3 घरं घेईन, गाडी घेईन, बंगला घेईन, या सगळी ज्या आहेत त्या सगळी पर्सनल गोल म्हणजे स्वतःसाठी आपण स्वतः केलेले, त्याचा इफेक्ट जो आहे तो माझ्या मते पूर्ण समाजावर किंवा बाकीच्या लोकांना त्याचा बेनिफिट होत नाही. तर त्याच्यापायी या सगळ्या पर्सनल गोलच सांगत. पण ज्या अल्टिमेट गोल आहे माझ्या मते त्या आहे टीमवर्क अँड चॅरिटी. या माझी अल्टिमेट गोल आहे. टीमवर्क म्हणजे काय, ज्या काय तुम्ही गोष्टी करता त्यात बाकी लोकांना सहभागी करून घेणं आणि त्यांनाही शिकवणं. आणि चॅरिटी म्हणजे काय की तुम्ही एखाद्या स्टेजला गेल्यानंतर एकमेकाला हेल्प करणं म्हणजे चॅरिटी. ठीक आहे. पण चॅरिटी अशी गोष्ट आहे का तुम्ही जे काय कंडिशनला आहात ते कंडिशन असता हेल्प करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी शेअर करण्याची किंवा सांगण्याची आवश्यकता याच्यासाठी आहे का हे लॉकडाऊन पिरियडनं प्रत्येकाला एक गोष्ट मात्र शिकायली का यो लॉकडाऊन आहे ना, कम्प्लीट लॉकडाऊन, आज प्रत्येकजण कामावर जायचा सांगतो किंवा प्रत्येकजण काम करायची इच्छा व्यक्त करीत हो. ठीक आहे. आणि प्रत्येकजण आपल्या मनात असं सांगतो का आत्तापर्यंत माझं जसं काम केलं त्याच्यापेक्षा चांगला काम करीन किंवा आत्तापर्यंत जेवढा काम करायचो 5 तास 6 तास 7 तास, तर मी आत्ता जर मला ओपन झाला आहे सगळं मार्केट यंत्र तर 5 तासाच्या ऐवजी 7 तास, 6 तासाच्या ऐवजी 7 तास काम करीन, पण माझं जॉबवरून काढू नका. का तर आपण प्रत्येकजण कोणा होम लोन, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, कार लोन, काय ना कशात काय ना काय पैसा बँकेकडून पैसा घेतलेला आहे तो रिपे करणं बाकीचं आहे. आणि त्याही नसला तरी फॅमिलीचे जे दरदिवसचा खर्च ते तर आपल्याला भागवणं गरजेचंच आहे. ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टी होत राहणार, तरी पण आपण हिंमत न हरताना या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. डिप्रेशन ह्या गोष्टी टेन्शन घ्यायचा ना. ज्या गोष्टी फक्त एक वाक्य कमाई लक्षात ठेवायचं का ही पण वेळ निघून जाईल. आणि गेले व्हिडिओत एक तुम्हाला कविता ऐकली ती जर अशी परत एकदा सांगतो. कवितेचं नाव आहे मागे सरायचा ना. जेव्हा गोष्टी बिघडत जातील आणि कवा वाहता असा, आपण चाललेला रस्ता उंच उंच चढता दिसतो. जेव्हा पैसा कमी आणि कर्जच जास्त असत, कवा हसायचा असत पण रडाय भाग पडात. जेव्हा चिंता तुम्हाला कमजोर करेल तेव्हा जरा आराम करा, पण मागं सरायचा ना. जीवन आहे तेठ इकडं तिकडं येडं फिरून तुम्हाला चकित करणार, त्यांचेच पाय आपण शिकतो. जसा ठोकरी खात खात अपयशातून जातो, तीच वेळ असते का अजून प्रयत्न केला असता तर जिंकलो असतो. याचा अनुभव आपल्याला नंतर होणार आहे की जिंकायला चालू तो जरासा प्रयत्न करायचा होता. हार ही जिंकण्याची दुसरी बाजू आहे.
केव्हाच सांगू शकतो ना हा की आपण जिंकण्याचे किती जवळ आलो तो. त्याचेच पाय जेव्हा सगळ्यात म्हटाल्या ठोकरा खाल ना तेव्हा सगळ्यात म्हटाली उडाणं भरा. जेव्हा सगळ्यात विपरीत घडल तेव्हाच मागं सरायचा ना. ठीक आहे, तर हे लॉकडाऊन पिरियड असेच विपरीत सिच्युएशनची एक आठवण आहे. आणि मागे ते निसर्ग वादळ आला, त्यानं थोडासा आपल्या लोकांचा भरपूर नुकसान केला. त्यातून बरेच लोक सावरले असतील अशी अपेक्षा करीतो. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय की आपण जॉब करतो आपल्या फॅमिलीसाठी, पण ज्या बाकीचे आपले लोक आहात त्यांना आपण मदत केल्या पाहिजे. म्युच्युअल ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी. जोपर्यंत आपण आपले लोकांवर विश्वास ठेवतो ना आणि एकमेकात विश्वास असत ना आणि ट्रान्सपरंट म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकाला खऱ्या सांगतो ना, तोपर्यंत जे आजपर्यंत वाहता आला आहे का एकमेकावर विश्वास कवा ना किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आता कमी करून जी सत्य घटना आहे किंवा ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या एकमेकासोबत बोला, एकमेकांवर विश्वास ठेवा, तरच आपण किंवा आपला समाज मोरं जाईल. ठीक आहे. आणि एज्युकेशन ह्या सगळ्यात महत्त्वाचा. ज्या गोष्टी प्रत्येक गोष्टी ओपिनियन असतात, म्हणजे तुम्ही जर 10 लोकांना एखाद्या गोष्टीविषयी विचारला तर 10 प्रकारच्या सूचना किंवा त्यांचा मत भेटेल. पण जी गोष्ट खरी आहे ती जर तुम्हाला स्वतः जाणायचं असेल तर ते गोष्टीविषयी तुम्ही स्वतः वाचन करा. त्या गोष्टीविषयी बरेचशी इन्फॉर्मेशन इंटरनेटवर अवेलेबल असते, ती वाचा, ती स्वतः अनुभवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल काय गोष्ट आहे ती कळत. ठीक आहे. त्याच्यासाठी एज्युकेशन या त्या सगळ्यात महत्त्वाचा. बिल्ड केस फॉर युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही जे कोणी व्यक्ती आहात ती पहिले त्या टाईपची व्यक्ती आहात ती पहिले तयार व्हा किंवा त्या प्रकारची व्यक्ती तुम्ही आहात हे दाखवून द्या. तर त्याच्यासाठी काही क्वालिटीज लागतील. पण या सगळ्या क्वालिटीज जी आपली मागची स्लाईड आहे, एक मिनिट दाखवतो. हे जे बिझनेस आहात त्यांच्या रिलेटेड त्या क्वालिटीज पाहिजे. मला सांगितलं होतं ना की हे बिझनेस करायचा असतील हे आणि ये, तर तुमच्या शक्यतो काय क्वालिटीज असतील तर असायला पाहिजे, तर त्या क्वालिटीज त्यामध्ये दाखवते. ठीक आहे. तर बिल्ड केस फॉर युअर सेल्फ म्हणजे काय की तुमची अशी ओळख तयार करा किंवा तुम्ही त्या प्रकारचं काम करा का लोकही ते जे बिझनेस आहेत ते तुमच्याकडे करण्यासाठी आल्या पाहिजे. तर पहिला काय इंटेग्रिटी अँड अकाउंटेबिलिटी. तो जो बिझनेस तुम्ही कुठल्या याच्यात गेले, क्षेत्रात गेले किंवा बिझनेस करता, एखादी गोष्ट करता, तर तुम्ही एखाद्या माणसाला टाईम दिला तर ते टायमाला तुम्ही त्यात गेल्या पाहिजे. ठीक आहे. कारण मग आतापर्यंत देखलं आहे का टायमाला आपल्या भरपूर कमी महत्त्व दिलं जातं. ज्या का माझ्या मते टायमाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण टाईम इज अ कमोडिटी अँड इट्स मोर व्हॅल्युएबल दॅन वॉट वी थॉट. वी गो रॉंग इन प्रेडिक्टिंग इट्स व्हॅल्यू बिकॉज इट्स फ्री अँड यूज्ड केअरलेसली. परत सांगतो का टाईम ही कमोडिटी आहे आणि ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि पण काय होतं ती सगळ्यात फ्री भेटत आहे त्याच्या पाय ती सगळ्यात केअरलेसली वापरली जाते. पण टाईम ही सगळ्यात व्हॅल्युएबल गोष्ट आहे. तर दुसरा पीपल बिफोर प्रॉफिट्स. म्हणजे एखाद्या माणसाला हेल्प करण्यापूर्वी ते माणसाचा त्यात काय फायदा आहे यो तुम्ही पहिला देखल्या पाहिजे, ना का तुमचा फायदा काय आहे तो देखल्या. बरोबर ना. एखाद्या माणसाला तुम्ही हेल्प करता आहात तर पहिला ते माणसाचा त्यानं काय फायदा होईल, त्याला काय फायदा होतील किंवा त्याची लाईफ कशी इझी होईल किंवा त्याला लाईफ तर त्रास कसा कमी होईल ह्या तुम्ही पहिला देखल्या पाहिजे. नंतर मग तुमचा प्रॉफिट किंवा तुम्ही जे सर्व्हिस देता आहे, म्हणजे कोणाला इन्शुरन्स विकता होई, कोणाला नेटवर्क मार्केटिंगचं काही XYZ गोष्ट देता होई, सांगता होई किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान देता होई, त्याचे बदल्यात तुम्हाला जे काय XYZ तुमचा अमाऊंट असेल तर त्या तुमचा अमाऊंट म्हणजे तुमचा पैसा येण्यापूर्वी ते माणसाची ती जी समस्या आहे ती पहिले सॉल्व्ह होऊन तो माणूस खुश झाला पाहिजे. बरोबर ना. हे प्रत्येक बिझनेसचा एक स्वरूप आहे. त्याच्यानंतर क्रेडेन्शियल्स वर्सेस कॅरेक्टर. हे तर कसं आहे का हे जे बिझनेस आहेत
इन्शुरन्स झाला, डायरेक्ट सेलिंग झाला, परत सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहे, ब्रोकर आहे, यूट्यूबर्स आहे, ॲफिलिएट मार्केटर आहे, मल्टी लेवल मार्केटिंग, हे सगळं बिझनेस आहे ना, तुम्हाला पैशाची आवश्यकता नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा काय कॅरेक्टर. इकडे तुम्हाला डिग्री, डिप्लोमा किंवा BA BComची पदवीची आवश्यकता नाही, पण तुम्ही ॲज अ माणूस म्हणून एकदम चांगला असावा. आणि चांगला म्हणण्यापेक्षा की तुम्ही एकमेकाला हेल्प करणारे असावे, किंवा कोणासोबत खोटा आहे त्या बोलणारे नसावे, आहे ना असं. तर इकडं तुमचे डिग्री, डिप्लोमा किंवा कागदोपत्री जे काय आहे त्याच्यापेक्षा तुमचा कॅरेक्टर चांगला असावा, तर ते बिझनेस सगळे सक्सेस होतात. म्हणजे सक्सेस होण्याची प्रॉबिलिटी भरपूर जास्त असते, कमी जास्त असू शकत आहे. कारण तिकडं हार्डवर्क तेवढाच आहे. लेवल ऑफ ॲम्बिशन म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला, त्याही सगळ्यात महत्त्वाचा. एखाद्याला असं असं का यंग घर झाला का बस झाला, एक कार झाली का बस झाला, किंवा बराचसा मग ऐकला आहे का पैसा महत्त्वाचा ना, असा ना, पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याच्यासोबत जो इगो आहे किंवा पैशाचा गर्व आहे त्या महत्त्वाचा ना. पैसा प्रत्येक गोष्टीसाठी लागतो, पैसा तेवढाच महत्त्वाचा आहे, पण पैशाच्या सोबत जो इगो, गर्व किंवा ज्या गोष्टी येत आहेत त्या महत्त्वाच्या ना. त्याजवळ मग 100% त्याच्याशी सहमत आहे. आणि अजून काही गोष्टी सांगतात का बिशान पाहून पाय अंतरावे, म्हणजे आपली अवकात बघून एखादी गोष्ट करायची. अवकात किंवा दिशान बघून जर करत राहिलो तर आजची जी कंडिशन आहे ते तसेच राहणार. त्याचे पाय तुम्ही काम करीत मोरं जा. मेहनत केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अंदाज येत जाईल. आणि मला असं वाटतं का जे बोलता ना का दिशान बघून पाय हे करावं, जी काय म्हण आहे ते म्हण काय एवढं म्हणजे मनावर घेऊ नका. तुम्ही मेहनत करा, तुमची चादर आहे ती आपोआप वाढत जाणार, काही इश्यू नाही. पण जेव्हा चादर किंवा तुमची जी प्रोग्रेस आहे ती वाढत जाईल तेव्हा तुमचा कॅरेक्टर आणि पीपल बिफोर प्रॉफिट या गोष्टी तुम्ही कायमच्या लक्षात ठेवल्या पाहिजे. नाहीतर जशी चादर वाढते तशी तुमचा इगो आणि बाकीच्या गोष्टी वाढत जातात. आणि त्या वाढतही जातात म्हणजे 100% वाढत जाणार. कारण ते कसं माणसाचं जे नेचर आहे, सायकोलॉजी आहे ती तशी चेंज होत जाणारच. फक्त तुम्ही प्रत्येक गोष्टीत स्वतः ऑब्झर्व करा, स्वतःचं आत्मनिरीक्षण करा. त्याच्यातून त्या गोष्टी तुम्हाला केव्हा केव्हा लक्षात येतात की अरे खरंच माझं काहीच नव्हतं तेव्हा मग असं असायचं, पण आज माझं या गोष्टी आल्यामुळे माझे कॅरेक्टर तर किंवा माझे स्वभावात असा थोडासा बदल झाला. ठीक आहे, चेंज करा, काही इश्यू नाही. पण तुम्ही पोलाईट, हंबल म्हणजे नम्रता आहे ते तुमच्याकडे कायमची पाहिजे जर हे बिझनेस करायचे असतील तर. आणि डिसिजन मेकिंग प्रोसेस म्हणजे एखादा गोष्टी करायची असेल तर ते काय म्हणजे मला वाटली आणि लगेच केली अशी ना, तुम्ही त्याच्याविषयी माहिती घ्या, त्याच्याविषयी 10 लोकांना 5 लोकांना थोडा विचारा, इंटरनेटवर माहिती घ्या आणि नंतर डिसिजन घ्या. डिसिजन चुकला तर काही इश्यू नाही, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी किंवा ज्या संधी आहेत त्या अमाप आहेत. फक्त तुम्ही एखादी गोष्टीत चूक झाली किंवा एखादी गोष्टीत सक्सेस नाही आला म्हणून घरी बसायचा किंवा काय करायचं नाही, त्या चुकीचं आहे. ठीक आहे, माणूस आहे त्याच्या चुका आहे, ते होणारच आणि चुकांतूनच सगळ्या गोष्टी आजपर्यंत इतिहासात झालेल्या आहेत. लाईट काय ते ट्यूबलाईटचा किंवा बल्बचा शोध आहे तसाच झाला आहे ना. आता एक परलक चार्ल्स डार्विन यांचं नाव तुम्हाला विज्ञानात सगळ्यांना माहिती आहे. अ मॅन हू डेज टू वेस्ट 1 hour ऑफ अ टाईम हॅज नॉट डिस्कवर्ड द व्हॅल्यू ऑफ अ लाईफ. म्हणजे यो लेखक जो आहे, शास्त्रज्ञ आहे, तो काय सांगतो का जो माणूस 1 तास फुकट घालवतो त्यांना टायमाचं जे किंमत आहे किंवा व्हॅल्यू आहे किंवा आपले लाईफमध्ये टायमाला काय व्हॅल्यू आहे ती अजून त्याला सापडलीच नाही. तर त्याचे मग सुरुवातीपासून आतापर्यंत टायमाला एवढा का महत्त्व देतो, कारण टाईमच असा आहे का जो तुम्हाला तुमची जी काय कंडिशन असेल XYZ, सगळ्यात गरीब सगळ्यात श्रीमंत, तर गरीबाला श्रीमंत आणि श्रीमंताला गरीब करण्याची कॅपॅसिटी या टायमात आहे. आणि त्याच्यातही मेहनत ही कंटिन्युअस आहे. आता बऱ्याच वेळा सांगतात स्टॉक मार्केट किंवा XYZ बिझनेस तर पैसा लगेच भेटतो, असं नाही. प्रत्येक बिझनेस तर इतकी मेहनत आहे का एक नियमही आहे का 10,000 एखादी गोष्ट जर करायची असेल तर तुम्हाला 10,000 तास टिकल्यावरच तुम्ही त्या गोष्टीत परफेक्ट व्हाल. तर आता विचार करा 10,000
तास भागिले दिवसाचं 24 तास. तर सपोज तुम्ही दिवसाचं 10 तास देता आहे तर किती दिवसात किती वर्ष लागतील? 5 तास देता आहे तर ते 10,000 तास प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा त्या गोष्टीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी किती तास द्यावे लागतील. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करून विचार करू शकता. ठीक आहे. ओके, आता या माझा पेज आहे. या ज्या माझ्या लाईफतच कळला किंवा माल वाटाता त्यामुळे हे पेज तर जरासा लिहिलं आहे. ठीक आहे. तर माझा एक यूट्यूब चॅनल आहे दुसरा, ज्यानं तुम्हाला स्पेसिफिक फक्त स्टॉक मार्केटविषयी माहिती देतो. आणि हे 3 शब्द आहेत जे म्हणजे माझ्या लाईफचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतात. मिस्टर टाईम, मिस्टर मार्केट, मिस्टर चेंज. मिस्टर टाईम म्हणजे आपली वेळ आहे, मिस्टर मार्केट म्हणजे पुरी दुनिया आहे, आणि मिस्टर चेंज म्हणजे मार्केट तर जर टिकून राहायचं असेल तर मिस्टर चेंज म्हणजे जो बदल आहे तो करीत राहिला पाहिजे. म्हणजेच माझं म्हणणं असं आहे का जर ये मार्केटमध्ये किंवा ये लाईफमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर प्रत्येक वेळी किंवा टाईम टू टाईम तुम्हाला तुमच्यात जो काही मार्केट किंवा जी दुनिया बदलते त्याच्याप्रमाणे काही ना काही चेंजेस करत राहायला लागेल. काही ना काय तुम्हाला शिकत राहायला लागेल. काही ना काय तुम्हाला एकमेकाकडून शिकायला भेटेल. त्या जे काही गोष्ट तुम्ही करता त्यात तुम्ही जास्त टिकू शकता ना. त्याच्या पण आता कुठलीही गोष्ट घ्या. सपोज आता नोकियाचं मोबाईल डबऱ्यासारखं होतं. त्याने काय सांगणार ना आमचं मोबाईल असंच राहणार. काही वर्षांनी आउटडेटेड झालं का सॅमसंग किंवा हे लोकांनी पूर्ण त्यांचं मार्केट किंवा सगळ्याच गोष्टी चेंज करून टाकल्या. एके टायमाला कोडाक म्हणून कॅमेरा आहे याचा, त्यांचाही तसाच होता. अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी होती, त्यांचीही आज कोडाक कुठंच दिसत ना. बरोबर ना. तर ही गोष्ट आहे का तर त्यांनी टाईम टू टाईम ज्या मार्केट आहे त्यात जसं बदलवत गेलं तसं बदल नाही केलं त्याच्या पाय. आजही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघा आपल्याकडे, ज्या माणूस काहीच करू शकत ना म्हणजे स्वतः आता विद्यार्थी 10वी-12वी वालं जर तुम्ही घरात किंवा गावात बसून जर नोकऱ्या शोधत असाल तर नाही भेटणार ना. त्याच्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडायला लागेल, काही ना काही शोधत राहायला लागेल. आणि मग असं कवाच ना सांगत का तुम्ही सरकारी नोकरीच करा म्हणून. पहिले प्रायव्हेटच स्टार्ट करा, नंतर सरकारी गवायची तेव्हा गवाल. ठीक आहे. आपल्याकडे असे कितीतरी उदाहरणं आहात का जे लोकांनी प्रायव्हेट जॉब केल्यानंतर गव्हर्नमेंट तर गेलं किंवा प्रायव्हेट जॉब इतके वर्ष केल्यानंतर शेवटी गव्हर्नमेंट जॉब गवलं. म्हणजे ते कंटिन्युअस प्रयत्नानंतरच भेटलं. आणि आता हे पेज तर जर थोडंसं जरी तुम्हाला बदल करायचा असेल तर बरेचशा लोकांना सकाळी एक सुविचार पाठीत असतो तो तुम्हाला ऐकून किंवा वाचून थोडासा तरी इन्स्पिरेशन गवात व्हाया योच आणि पॉझिटिव्ह सेन्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार ते वाचून येत वया. ही माझी असं मला वाटतं म्हणून मग तो एक मेसेज सकाळी पाठवतो. बरेच लोकांना पाठवतो. आणि जे बरेचसे लोक अजून कॉन्टॅक्टमध्ये ना किंवा विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये ना तर त्यांच्यासाठी स्पेसिफिक तो व्हॉट्सअप नंबर किंवा माझा ईमेल ID तो दिला आहे. ठीक आहे. तर जर थोडासा चेंज करायचा असेल तर सकाळी काहीतरी पॉझिटिव्ह वाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली जी लाईफ आहे ती पूर्ण म्हणजे ह्युमन रेसची लाईफ आहे. रेस म्हणजे काय की शर्यत. प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये त्याच्या फॅमिलीसाठी काही ना काही करीतं, पोरांसाठी काही ना काही करीतं, भविष्याच्या हिशोबाने काही ना काही करीतं. बरोबर ना. प्रत्येकजण. तर त्यालाच ह्युमन रेस सांगतात. रेस म्हणजे शर्यत. आणि द रॅट रेस म्हणजे जे जॉबवाला असतात, बिझनेसमॅन असतात किंवा जे काय XYZ ते काय करतात स्पेसिफिक जॉबवाला ते काय करतात सकाळी उठत आहात, नंतर ऑफिसला जात आहात, ऑफिस झाल्यावर घरी येत आहात, जेवण खावण करून झोपतात, परत दुसऱ्या दिवशी उठत आहात, कामावर जात आहात, परत घरी येत आहात, झोपत आहात आणि तिसऱ्या दिवशी परत सेम. म्हणजे ते पूर्ण रॅट रेस म्हणजे एक प्रकारची ते शर्यतच आहे त्यांचं. म्हणजे ते सर्कलच आहे. त्याच्या पलीकडे ते काय करू शकता ना. तर त्याच्यासाठी शक्यतो दुसरा सोर्स म्हणजे पर्याय छोटासा बिझनेस, कन्व्हेन्शनल बिझनेस किंवा XYZ गोष्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आजच्या घडीलाही फक्त जॉबमधून इन्कम
तुमचे फॅमिली किंवा तुमच्यासाठी सक्षम नाही बनवत, तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ज्या गोष्टी आहेत तर त्यासाठी थोडंसं चेंज करण्यासाठी काय करायला लागेल अजून, तर रीड अबाउट बिझनेसमॅन अँड एंटरप्रेनर्स फॉर गुड, बेटर अँड बेस्ट फ्युचर द हॅव. ओके, ते थोडंसं एक शब्द राहिला, द चेंज हॅपन्स इन असोसिएशन. म्हणजे जेवढं तुम्ही वाचत राहाल तेवढं नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. रीड म्हणजे मग आता सांगितलं आहे की वाचा. पण कोणाविषयी वाचायचा? बिझनेसमन. आतापर्यंत जेवढे जे मोठमोठाले बिझनेसमन होऊन गेलेत किंवा आतापर्यंत जे एंटरप्रेनर्स नवीन स्टार्टअप किंवा हे ते गोष्टीविषयी वाचा. गुड, बेटर अँड चांगल्या भविष्यासाठी आहे ना. आणि त्याच्यानंतर जो चेंज आहे किंवा त्याच्यानंतर जो बदल आहे त्या प्रकारचा, तो तुमचा चेंज शब्द राहिला इथं. तर जो बदल आहे तर तो या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर किंवा त्या लोकांविषयी माहिती करून घेतल्यानंतर हळूहळू होत राहणार. एकदाच 100% नाही बदल होणार, पण हळूहळू 100% बदल होणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आणि हे दोन्ही विचार जे आहेत ते तयार केलात किंवा XYZ ठिकाणी झालं पण असतील, पण क्रिएट करताना केला, त्याच्या पाय तिकडं माझं नाव दिलं आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे, द स्मॉल चेंज इज द ओनली थिंग कम फ्री ऑफ कॉस्ट विथ अ फ्री ऑफ कॉस्ट कमोडिटी दॅट इज टाईम. परत टाईम. मग काय सांगितलं आहे यार, एकदम छोट्यात छोटा बदल जो आहे ना, तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट करत असाल त्याच्यात छोट्यात छोटा बदल करा. आणि तो बदल करण्यासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता ना, कारण तो सगळ्यांची आपली कमोडिटी आहे, फ्री कमोडिटी म्हणजे टाईम. तर टाईम तुम्हाला आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट. फक्त तुमच्या ज्या काय तुम्ही रेग्युलर गोष्टी करता त्या जी काय तुम्हाला बदल पाहिजे आहे तो तुम्ही डेली बेसिसवर थोडा करत जाणं, तेव्हा करायला लागेल, तेव्हा मग तुम्ही त्याच्यात परफेक्ट व्हाल. बरोबर ना. आणि ही पूर्ण स्लाईड स्वतः केलेली आहे. म्हणजे माल असा वाटत, असा मत म्हणलं आहे. तुमच्या केसमध्ये मे बी वेगळं असू शकतं, सेम असू शकतं, पण माल असा वाटत. ॲक्च्युली जी लाईफ आहे ना ती पूर्ण गॅम्बलिंगसारखी आहे. गॅम्बलिंग म्हणजे जुगारासारखी आहे. कारण काय आहे का, जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपल्याला किंवा आईवडिलांनाही माहिती नसतं का या मोहरं जाऊन काय करणार आहे. बरोबर ना. आणि जेव्हा आपण 25 सांगितलं का 25 नंतर आपली रिअल लाईफ चालू होते किंवा 20 नंतर रिअल लाईफ चालू होते, तेव्हाही एक प्रकारे म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं स्वतःला का आपण मोहरं जाऊन काय होणार आहोत किंवा काय कशी आपली लाईफ असेल. बरोबर ना. त्याचे पाय ती एक प्रकारे आपली लाईफ आहे ती पूर्ण म्हणजे जुगार किंवा गॅम्बलिंग टाईपच असते. फक्त त्या प्रोबॅबिलिटी जी आहे ती आपण कमी जास्त करू शकतो का. सपोज आता 20 किंवा 21 नंतर किंवा जेव्हा मला कळायला लागतं तेव्हा मला थोडासा कळतं का अरे असं केलं का असं मग होऊ शकतो. तर ते गोष्टीसाठी आपण प्रोबॅबिलिटी वाढवू शकतो. प्रोबॅबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट होण्याची शक्यता वाढवू शकतो, पण 100% होईलच असा सांगू नाही शकतो. दुसरा काय आहे, लाईफ इज अ फेल्युअर आफ्टर फेल्युअर बिकॉज सक्सेस इटसेल्फ बिकेम्स पाहिजे तिथे थोडासा एक शब्द. ठीक आहे. पण मग ठाकरे सांगतो आपली जी लाईफ आहे ती काय आहे की अपयशानंतर अपयश आणि ते अपयश एवढे येत आहेत का एक टाईम असा असतो का तीच गोष्ट आपल्याला सक्सेसमध्ये कन्वर्ट करते किंवा तीच गोष्ट आपल्याला सक्सेसमध्ये यशामध्ये नेते. म्हणजे अपयशामागून अपयश असा ज्या काय जेवढ्या गोष्टी करत राहाल त्याच्यानंतरच तुम्हाला खरा यश येतं. ठीक आहे. तिसरा आहे, लाईफ इज अबाउट सेकंड चान्स. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण चुकतो, फेल झाल्यानंतर दुसरी चान्स आपल्याकडे असतेच. लाईफ पडली आहे. काही लोक लाईफचे 20व्या वर्षी रिटायर होतात, काही 30व्या वर्षी, काही 60च्या नंतर होतात, काही 70च्या नंतर होतात. बरोबर ना. बऱ्याचशा स्टोऱ्या तुम्ही ऐकल्या असतील. म्हणजे लाईफ जी आहे ती तुम्ही कितीही गोष्टी केल्या आणि फेल झालं तरी तुमच्या सेकंड चान्स असतेच. त्याचे पाय सेकंड चान्स घ्या केव्हाही तयार राहायचं. किती फेल झाला तरी, किती अपयश आला तरी सेकंड चान्स सांगायचा. यो फर्स्ट होता, यो सेकंड. ओके. चौथा आहे, लाईफ इज हेल्पिंग ईच अदर नॉट वेन वी आर इन अ सेम सिच्युएशन बट इव्हन आफ्टर ॲट एनी सिच्युएशन. म्हणजे जी आपली लाईफ आहे
ती एकमेकाला जेवढ्यात आपण मदत करून एकमेकाला समजून घेऊन तेवढी ती चांगली. आणि एकमेकाला मदत केव्हा करायची का समोरचा माणूस आणि आपण सेम सिच्युएशनला किंवा आसपासच्या सिच्युएशनला किंवा परिस्थितीत असू तेव्हाच ना. पण तो जे सिच्युएशनला आहे किंवा आपण जे काही सिच्युएशनला आहोत ते सिच्युएशनला एकमेकाला मदत केल्या पाहिजे. ठीक आहे. आता मदत म्हणजे काय पैसाच नाही, जे काय कॉपरेशन प्रत्येक गोष्टीसाठी एकमेकाला मदत केल्या पाहिजे. ठीक आहे. 5वं आहे लाईफ इज अबाउट इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी विथ फेवरेबल अँड अनफेवरेबल सपोर्ट. म्हणजे ही जी लाईफ आहे आपली त्याच्या सगळ्या इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे सगळ्या समान संधी आहेत. फक्त त्याच्यामध्ये काहींसाठी फेवरेबल म्हणजे एकदम काहींचे जो सपोर्ट असतो का तो चांगला असतो, काही ठिकाणी एवढा स्ट्रॉंग नसतो. म्हणजे काही ठिकाणी आता सपोज एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचं असतं तर त्यांच्या घरातले लोक सांगतात तू इंजिनिअरिंगला जा, मग तुझा सगळा खर्च आम्ही करतो, काही इश्यू नाही. काही कंडिशनला काही घरात काय असतं तू इंजिनिअरिंगला जा पण जो पैसा आहे तो आपल्याकडनं हा पण आपण काही ना काही तडजोड करू असा. म्हणजे काही ठिकाणी सपोर्ट सुरुवातीपासून असतो, काही ठिकाणी तुम्हाला शोधायला लागतो. बरोबर ना. पण तुम्ही आजच्या कंडिशनला कोणत्या क्षेत्रात जाऊ शकता, सगळ्यांना सारखी संधी आहे. 6वां आहे लाईफ इज अबाउट ड्रीमिंग अँड ॲक्शन प्ले. सक्सेस और फेल्युअर बोथ गिव्ज एक्सपिरियन्स. आता जी आपली लाईफ आहे ना ते जोपर्यंत आपण मोठा स्वप्नच देखतो ना आणि त्याप्रमाणे काम करतो ना, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय का आपण सगळ्यात पहिला मोठा स्वप्न बघितल्या पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे थोड्या थोड्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. आणि एक गोष्ट आता एखाद्याचं स्वप्न भरपूर वर्षापासून एखादी गोष्ट केली आणि तरी तुटला तरी पण काय स्वप्न तुटला तरी काय त्याच्यात काय सक्सेस किंवा फेल्युअर म्हणजे यश किंवा अपयश येणार होता. पण ते गोष्टी पाय आपल्या सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आला. तो अनुभव वापरून आपण काय करू शकतो, आपलं ज्या दुसरं आहे फेल्युअर आफ्टर फेल्युअर बिकम्स सक्सेस इटसेल्फ. बरोबर ना. ह्या गोष्टी करत राहिल्यानंतर काय ना कोणच्या स्टेजला तुम्हाला 100% सक्सेस येणार. आता मग अजून एक वाक्य ज्या मला पहिल्यापासून वाटतं फक्त करोनाचं ज्या पार्ट आहे तो ॲड केला आहे की एज्युकेशन इटसेल्फ कंप्लीट ब्लाइंड प्ले गेम ॲज अ करंट करोना लॉकडाऊन पिरियड. जे आपलं शिक्षण आहे त्या एक प्रकारे कम्प्लिटली जुगार किंवा ब्लाइंड आपण ना पत्ता खेळताना ब्लाइंडनं खेळतो तसा गेम आहे. फक्त मग त्या करोना लॉकडाऊन पिरियड आता चालू आहे म्हणून त्या वाक्य त्या एक्सटेंड केलं आहे. ठीक आहे. हा मग शाळेत जातो तेव्हा आईवडिलांना किंवा कोणालाच काय माहिती नसतं का यो मुलगा पुढं जाऊन काय करणार आहे. तरी पण आईवडील ते पोराव खर्च किंवा गव्हर्मेंट खर्च करीत असतात. बरोबर ना. आणि त्या गरजेचं आहे कारण प्रत्येक पोराला डेव्हलप करायची किंवा शिकण्याचं प्रायमरी शिक्षण येते गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो 11वी-12वी वाहतो किंवा 11वी-12वीला जी काय साईट घेतो त्या तिकडे तो शिकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा जॉबसाठी बाहेर पडतो तेव्हा परत त्याला गव्हर्मेंट जॉब गमवल किंवा प्रायव्हेट गमवाल का जॉबच ना गवायचा पोर काय करेल काहीच माहिती नसतात. ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर त्याला गव्हर्मेंट जॉब गमवला तर आईवडील खुश होतात, तर प्रायव्हेट गमवला तर जरा कमी खुश होतात आणि जॉबच ना गमवला तर वाईट वाटतं. असं म्हणजेच जे काय आपण पहिलेपासून किंवा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत खर्च केलेला असतो तो कम्प्लिटली म्हणजे ब्लाइंड प्लेसारखाच असतो. म्हणजे या मोर जाऊन काहीच माहिती म्हणजे काय करेल या कशाची माहिती नसताना आपण तो पूर्ण गेम खेळलेला असतो. ठीक आहे. तर त्याच्या पायी एज्युकेशन जे आहे त्या 100% सगळे माणसांनी घेतल्याच पाहिजे. फक्त त्याचा आउटपुट जो आहे त्याच्यावरून त्याचे व्हॅल्यू ठरायला ना पाहिजे. म्हणजे जॉब लागला तर एज्युकेशन चांगला, जॉब नाही लागला तर वाईट असा ना. एज्युकेशनमधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळत्या आहात. त्या सगळ्यात महत्त्वाचा त्या एज्युकेशनचा फायदा XYZ ठिकाणी करा. म्हणजे एकच ठिकाणी ना 10 ठिकाणी उपयोग होतो. ते फक्त तुम्ही शोधण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. नाही तर मग असा नका समजू का कारण जो लॉकडाऊन आहे त्याच्यासारखा कम्प्लिटली म्हणजे काहीच त्या एज्युकेशनचा फायदा न झाला असा नका करू. कारण करोना लॉकडाऊन जो आहे
तो कम्प्लिटली नवीनच सेगमेंटचा आहे, पण त्याच्यावर हळूहळू तोडगा आता निघत आहे. तसंच तुमचं एज्युकेशनचं आहे. तुम्ही पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काहीच करता येणार ना अशी ना, त्या एज्युकेशनचा तुम्हाला फायदा करता नक्की येईल. ओके, हे PPTला तसं नाव दिलं आहे द मास्टरपीस. त्याच्यासाठीच का जी काय माझं आत्तापर्यंत माहिती किंवा ज्या काय मला वाटला त्या यात कवर केलं आहे, त्याचे पाय जास्त टाईम आहे, मे बी 1 तासापेक्षा जास्त टाईमही झाला आहे. पण तेच लॉकडाऊन पिरियड तर तुम्हाला एक तास असावा अशी अपेक्षा करीतो. आणि या सगळ्या तुम्ही ऐकाल, परत ऐकाल. त्याच्यानंतर जे बिझनेस ऑप्शन्स दिलात ते प्रत्येक विषयी किंवा ज्याची जी आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही शॉर्टलिस्ट कराल किंवा त्याच्याविषयी माहिती जाणून घ्याल. योच उद्देश आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा का आजचे घडेल, प्रत्येकाला जॉब भेटेल अशी अपेक्षा न करता जे काही छोटे मोठे धंदे आहेत किंवा एकमेकाला जी काय मदत करायची आहे या धंद्यासाठी किंवा XYZ गोष्टीसाठी ती करणं आजच्या काळाची गरज आहे. त्याचे पण व्हिडिओही मोठा झाला आहे, पण जी मला माहिती होती ती मला सगळी शेअर केली आहे. आणि ही सगळी म्हणजे सारांश टाईप केली आहे. नाहीतर अजून जी माहिती असेल ती पुढच्या कंच्या व्हिडिओत शेअर करीत राहीन. स्पेसिफिक माहिती येते, ठीक आहे. पण या व्हिडिओत मला बऱ्यापैकी ओव्हरऑल पिक्चर ज्या असतात त्या काय आहे आणि कसा असावा या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. जे ऑप्शन या व्हिडिओत सांगितला त्यातले काही ऑप्शनची मला माहिती आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही माझं व्हॉट्सअप किंवा कॉल केला तरी चालेल. आणि डिटेल माहिती प्रत्येक ऑप्शनची नंतरचे येणारे व्हिडिओत व्यवस्थित सांगत जाईन. तर तेच जे चॅनल आहे स्मॉल मरीन फॉर फ्युचर 2020 किंवा भविष्यासाठी छोटा पैसा, हे सबस्क्राईबही करा. म्हणजे नंतर जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला टाईम टू टाईम भेटत जातील, ठीक आहे. आणि आपल्या लोकांसोबत हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि ज्या विचार मांडला आहात ते जर तुम्हाला आवडलं तर नक्की दुसऱ्या लोकांनाही सांगा ऐकायला. आणि त्याप्रमाणे एकमेकाला मदत करणं या सगळ्यात महत्त्वाचं आणि हे काळाची गरज आहे. तर एवढाच मला सांगायचा होता. परत एकदा जय आदिवासी. आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा. ज्या सरकारने सूचना केल्या आहेत त्या सेफ्टी प्रिकॉशन्सचं पालन करा. थँक्यू.